हे कुठे शोधायला लागेल मला. चला मग आपल्याकडे ना नॅचरल सायन्स एक आहे आणि एक काय आहे सोशल सायन्स आहे. सायन्सच्या या दोन स्ट्रीम आहेत. नॅचरल सायन्स म्हणजे काय नैसर्गिक शास्त्र, सोशल सायन्स म्हणजे काय सामाजिक शास्त्र. एकदम फास्टमध्ये रॅपिड फास्ट राऊंड होणार आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवते सो तुम्हाला नंतर ऐकायला की मॅम गाय झालं. आपण रिव्हिजन घेतोय. मग आता नॅचरल सायन्स म्हणजे काय आणि सोशल सायन्स म्हणजे काय या दोघांमध्ये फरक कसा आहे बघा. का नॅचरल सायन्स म्हणजे असा सायन्स की ज्याचे लॉ आहेत ना, ज्याचे नियम आहेत ते आपण काय करतो लॅबोरेटरीमध्ये तपासून बघू शकतो, त्याला आपण नॅचरल सायन्स म्हणतो. आणि सोशल सायन्स म्हणजे याचे लॉज, याचे नियम हे आपण लॅबमध्ये टेस्ट करू शकत नाही. बघा अंडर कंट्रोल एन्व्हायरमेंट ज्याचे लॉज आपण टेस्ट करू शकतो, विच लॉज कॅन बी टेस्टेड इन कंट्रोल एन्व्हायरमेंट इन लॅबोरेटरी. म्हणजे सायन्स लॅबमध्ये ज्याचे लॉज आपण काय करू शकतो टेस्ट करू शकतो. कुठे सायन्सच्या लॅबमध्ये. या लॉजला आपण काय म्हणतो नॅचरल सायन्स, की ज्याच्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युलाज ठरलेले आहेत ते नॅचरल सायन्स. आणि सोशल सायन्स म्हणजे ज्याचे लॉज आपण लॅबमध्ये काय करू शकत नाही टेस्ट करू शकत नाही. ओके, मग याचे एक्झाम्पल्स कसे. नॅचरल सायन्सचे आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे सायकोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. 0+1 हा काय झाला 1, 1+1 2. हे काय आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे ना, ॲप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे काहीतरी फॉर्म्युलाज आहेत आणि आपण ते काय करतो अप्लाय करतो. म्हणजे याचा अर्थ काहीतरी फॉर्म्युला आहे, प्लस म्हटलं म्हणजे ॲडच करायचं आहे, मायनस म्हटलं म्हणजे लेसच करायचं आहे. हे काय आहे फिक्स आहे ना. त्याच्यानंतर केमिस्ट्री H2O काय H2O वॉटरचा आहे ना. मग H2O हा वॉटरचाच आहे, हे अख्ख्या जगाने मान्य केलं आहे. मान्य 1+1 2च होतो, हे पण अख्ख्या जगाला मान्य आहे. ज्या सायन्सचे लॉज नियम यांना वैश्विक मान्यता असते, म्हणजे जागतिक वर्ल्ड वाईड ते ॲक्सेप्टेड असतात. ओके, त्यांना आपण काय म्हणतो नॅचरल सायन्स म्हणतो. जसं H2Oला वॉटरच म्हणतात ना, फिक्स आहे अख्ख्या युनिव्हर्सली आहे, म्हणजे पूर्ण जगामध्ये तेच म्हणतात ना H2O वॉटर. म्हणजे काय तर नॅचरल सायन्स तुमचं कसं असतं युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल आहे, पूर्ण वैश्विक मान्यता आहे नैसर्गिक शास्त्राला. पण सामाजिक शास्त्राला नैसर्गिक मान्यता नाही. सामाजिक शास्त्राचे एक्झाम्पल्स काय आहेत सायकोलॉजी आणि एक इकॉनॉमिक्स. आज बरेचसे आहेत पण मी दोन सांगते ते सायकोलॉजी आणि इकॉनॉमिक्स. सायकोलॉजी का आणि इकॉनॉमिक्स का. माणूस माहिती आहे माणसाच्या टोटल वागणुकीशी रिलेटेड असतो, तो असतो सामाजिक सायन्स सोशल सायन्स. मग सायकोलॉजी प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजी वेगळी असते. मग मला सांगा व्यक्तीची सायकोलॉजी याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे का तुमच्याकडे. आता नाही आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळा. एखाद्याला कानामागं वाजवली का तो आपल्याला धरून जोडेल, दुसरं तर पाहतच राहील का बरं मारली, तिसरा एखाद्याला शांतपणे विचारेल काय रे बाळा का बरं मारली. काय आहे सायकोलॉजी वेगळी आहे. सेम तसंच आपलं अर्थशास्त्रामध्ये पैसा हा प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने खर्च करतो है ना. मग इकॉनॉमिक्स म्हणा किंवा मग तुमचा सायकोलॉजी म्हणा, हे दोघंही सोशल सायन्स आहे. हे कोणाशी रिलेटेड आहेत विथ ह्युमन बिहेवियर, मानवाच्या वागणुकीसोबत रिलेटेड आहेत. ओके, आपल्याला दोन प्रकार कोणते शिकले आपण शास्त्राचे, सोशल सायन्स आणि एक नॅचरल सायन्स. आपला इकॉनॉमिक्स हा काय आहे सोशल सायन्स आहे. अर्थशास्त्र हे काय आहे सामाजिक शास्त्र आहे. का कारण ते समाजाच्या वर्तणुकीशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. व्यक्ती कसा वागतो तसं. मला बघा इमोशन बघाल तर तुम्ही म्हणाल व्यक्तीची भावनिक वागणूक. ठीक आहे, भावनिक वागणूक बघणार तुम्ही सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. ठीक आहे. आणि इकॉनॉमिक्समध्ये मग तुम्ही कसं वर्तणूक बघाल माणसाची पैशाच्या बाबतीत, आर्थिक वर्तणूक. आलं का लक्षात. व्यक्तीची आर्थिक वर्तणूक आपण बघणार ती अर्थशास्त्रामध्ये, व्यक्तीची मानसिक वर्तणूक बघणार, भावनिक वर्तणूक बघणार ती मानसशास्त्रामध्ये. पण दोघंही काय आहेत सामाजिक शास्त्र आहेत. आलं लक्षात. नक्की कळला हा पॅराग्राफ. पुढे बघा डायरेक्टली आता खाली मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स हे सोशल सायन्स आहे. याचा मेन टर्म इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे ना, हा कोणत्या वर्डने आला माहिती का ग्रीक वर्डने. ग्रीक वर्डचं नाव काय आहे आयकोनॉमिया. लिहिताना सुरुवातीला ओ आहे बरं का, ओ सायलेंट आहे. आयकोनॉमिया इकॉनॉमिक्स म्हणजे काय म्हणजे मॅनेजमेंट ऑफ हाऊस होल्ड. त्याचा अर्थ काय मॅनेजमेंट ऑफ हाऊस होल्ड म्हणजे बघा हाऊस होल्ड
हाऊसहोल्ड, कुटुंबाचे व्यवस्थापन. इकॉनॉमी याचा अर्थ काय? कुटुंबाचे व्यवस्थापन. म्हणजे कसं तर बघा, इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र, इकॉनॉमी ही फक्त देशाचीच असते का? अर्थव्यवस्था म्हणजे ती, अर्थव्यवस्था म्हणजे कोण? ती फक्त देशाची असते का? एक आपली स्वतःची पण असते ना, आपल्या घराचं पण असतं ना अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था. कारण बघा, मम्मी एखाद दिवशी म्हणते पप्पांचा पगार कमी झाल्यावर आपल्याला, अहो मॅडम ह्या वेळेस ना बजेट थोडंसं आमचं बसलं नाही हो, त्याच्यामुळे आम्ही ह्या महिन्यात फी नाही भरली. म्हणजे घरातली अर्थव्यवस्था काय झाली होती? थोडीशी कमकुवत झाली होती. येतंय लक्षात? मग कुटुंबाचे व्यवस्थापन याचा अर्थ काय? इकॉनॉमिया म्हणजे इकॉनॉमिक्स. येतंय लक्षात? इकॉनॉमिक्स हा ग्रीक वर्डपासून आला आहे, त्याचं नाव काय आहे? इकॉनॉमिया. ओ सायलेंट आहे तुमचा इथे, ठीक आहे? नक्की लक्षात आलं? ही रिव्हिजन आहे, फास्टमध्ये होणार आहे. मग बघा, इकॉनॉमिक्स या इकॉनॉमिक्स जो होता ना, हे जे शास्त्र आहे ना, ते क्वीन ऑफ ऑल सोशल सायन्स, सगळ्या सामाजिक शास्त्रांचा सगळ्यात मोठी राणी, सगळ्यात मोठा महत्त्वाचा असं शास्त्र कोणतं? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. ओके. मग आता बघा का यामध्ये मी तुम्हाला पुढे डायरेक्ट काय शिकवणार आहे? मी यानंतर तुम्हाला पुढे शिकवणार आहे डायरेक्टली इकॉनॉमिक्सची डेफिनेशन. हे बाकी कौटिल्य वगैरे काय म्हटले हे तुम्ही सगळं वाचून घ्या. हा फक्त वाचण्याचा भाग आहे, हा आपल्याकडे शिकवण्याचा भाग नाही आहे. तो पेपरला पण नाही येईल ना, वाचायचा. चला, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मी अजून सांगायची राहिली, ती काय? तर आपल्या अर्थशास्त्राच्या सगळ्या टर्म्स आणि सगळ्या ज्या कन्सेप्ट्स होत्या ते यूज कोणी केल्या सगळ्यात पहिले? तर ते होते ॲडम स्मिथ. कोण होते? ॲडम स्मिथ. म्हणजे अर्थशास्त्राचे खरे जनक कोण आहेत? ॲडम स्मिथ हे आहेत. म्हणजे आपण म्हणतो फादर ऑफ इकॉनॉमिक्स. फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोण आहेत? ॲडम स्मिथ आहेत. ओके. मग यांनी ना ॲडम स्मिथच्या थिअरीबद्दल काही काही लिहून दिले बघा आपल्याला. पेज नंबर कुठे स्टार्ट झालं माहिती का? 1 नंबरला खाली बघा कोपऱ्यात. ॲडम स्मिथ यांचं जे इकॉनॉमिक्सच्या थिअरीज होत्या त्या कशा होत्या माहिती का? वेलफेअर ओरिएंटेड. वेलफेअर ओरिएंटेड म्हणजे काय? ॲडम स्मिथ यांचं म्हणणं होतं अर्थशास्त्र म्हणजे कल्याणाचं शास्त्र. ॲडम स्मिथ यांचं म्हणणं काय होतं? अर्थशास्त्र म्हणजे कल्याणाचं शास्त्र. की जो पैसा आहे ना आपल्याकडे, तो पैसा वापरून आपण आपल्या कुटुंबाचं कल्याण करतोय का? बस हे शिकण्याचं शास्त्र. असं कोण म्हणायचं? ॲडम स्मिथ हे म्हणायचे. ओके. म्हणजे मग त्यांची जी थिअरी होती, त्यांचे जे सिद्धांत होते हे कशाबद्दल होते? वेलफेअर ओरिएंटेड, कल्याणाच्या संदर्भातले होते. मग यांनी ना या मागच्या पेजवर 2 नंबर पेजवर वरती या. यांचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं योगदान केलेलं एक काम होतं, त्याला आपल्याला मराठीमध्ये आय थिंक म्हटलंय राष्ट्राची संपत्ती. बघा बरं, त्यांच्या पुस्तकाचं नाव काय दिलंय? पटकन वाचा, पेज नंबर 2 वर आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये राष्ट्राची संपत्ती. बघा मग शांतपणे ऐका पहिले. राष्ट्राची संपत्ती म्हणजे तुम्हाला माहिती का? ॲडम स्मिथ यांनी आपल्याला एक खूप महत्त्वाचा असा ग्रंथ लिहिला आपल्यासाठी. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? राष्ट्राची संपत्ती. इंग्लिशमध्ये त्याचं नाव थोडंसं अवघड आहे. त्याचं नाव काय आहे? ॲन इन्क्वायरी इंटू नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. आपल्या देशाची संपत्ती जी आहे ना, तिचे नेचर आणि तिचे कॉजेस, म्हणजे ती कशी आहे आणि ती जमवण्यासाठी ती कशी जमते याचे कारण, हे सगळं सांगण्यासाठी त्यांनी एक पुस्तक आपल्यासाठी लिहिलं होतं. राष्ट्राची संपत्ती त्याला मराठीमध्ये म्हणतात. त्यांनी कधी लिहिले होते? 1776 साली. मग ॲडम स्मिथ काय म्हणतात की इकॉनॉमिक्स इज नथिंग बट अ सायन्स ऑफ वेल्थ. अर्थशास्त्र हे दुसरं काही नाही, फक्त शास्त्र आहे. कशाचं? संपत्तीचं. अर्थशास्त्र हे कसलं शास्त्र आहे? संपत्तीचं शास्त्र आहे, मनीबाईचं शास्त्र आहे. पण तो मनीबाई कशासाठी? लोकांच्या कल्याणासाठी. आलं लक्षात? मग त्यांनी इथे बऱ्याचशा गोष्टी दिल्या होत्या त्यांच्या लॉमध्ये. ते काय म्हणतात? लेजेस फेअर पॉलिसी. त्यांच्या मते गव्हर्नमेंटचा लोकांच्या कामकाजामध्ये इंटरफेरन्स असायला नको, असं कोणाच्या मते? ॲडम स्मिथ यांच्या मते. कॅपिटल अँड वेल्थ ॲक्युम्युलेशन. त्यांच्या थिअरीज या कशा रिलेटेड असायच्या? कॅपिटल आणि संपत्ती, भांडवल आणि संपत्ती, ॲक्युम्युलेशन, संचय करणे,
याबद्दल त्यांच्या काय असायच्या, थिअरीज असायच्या. अजून काय बरं, नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक अफेअर्स. नेचर्स लॉ, निसर्गाचा रोल, निसर्गाचे नियम इकॉनॉमिक अफेअर्सबद्दल. म्हणजे आपण ज्या आर्थिक गोष्टी करतो त्याच्यामध्ये निसर्गाचा पण तर काहीतरी रोल असतो की नाही, तो पण त्यांनी याच्यात स्पेशली मेन्शन केला होता यांच्या पुस्तकामध्ये. आणि लास्ट, डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन ॲस्पेक्ट ऑफ ग्रोथ थिअरी. डिव्हिजन ऑफ लेबर, लेबर्सचं डिव्हिजन त्यांच्या कामाच्या अकॉर्डिंग झालं तर यामुळे आपल्याला नक्कीच काय होऊ शकते, ग्रोथ होऊ शकते. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीला चांगलं काम येतं त्याला चांगल्या श्रेणीवर कामाला ठेवा, ज्या व्यक्तीचं काम थोडं सो अँड सो आहे त्याला कमी कामाच्या श्रेणीवर ठेवा, कमी काम द्या त्याला. असं जर का आपण केलं, काय केलं, डिव्हिजन, लेबर्सचं काय केलं, डिव्हिजन, श्रमाची विभागणी केली तर नक्कीच यश मिळू शकतं, असं त्यांची काय होती, खात्री होती. आणि त्यांच्या सगळ्या थिअरीज त्याचबद्दल होत्या. ओके. मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघण्यासारखी काय आहे, अल्फ्रेड मार्शल 2 नंबरला काका आहेत बघा. अल्फ्रेड मार्शल अँड आपला फादर ऑफ इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ, हे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे योगदान देणारे लोक होते. आपल्याकडे काही क्लासिकल आहेत तर काही न्यू क्लासिकल आहेत. क्लासिकल म्हणजे अगदी काय लिहिलंय बघा बरं तुमच्याकडे क्लासिकलला, शास्त्रीय, शास्त्रीय आणि आधुनिक. नाही, क्लासिकल आणि न्यू क्लासिकलला आधुनिक. बघा, क्लासिकल प्राचीन, न्यू क्लासिकल आधुनिक. मग मला सांगा, जुन्या काळच्या राजवाटी होत्या, त्यांचे जे सल्लागार होते ते लोकही ग्रंथ लिहायचे, ते पण इकॉनॉमिक्सबद्दल बरंच काही त्यांनी योगदान दिलेलं होतं. मग ते कोणते, तर ते क्लासिकल, सनातनवादी. आणि न्यू क्लासिकल म्हणजे आजच्या युगातले 1700च्या दशकानंतरचे, शतकानंतरचे. मग बघा का आपल्याकडे हे जे अल्फ्रेड मार्शल होते ना, हे कसे होते बरं, कुठे गेले रे, हां, हे न्यू क्लासिकल होते. न्यू क्लासिकल म्हणजे आधुनिक, आधुनिक अर्थव्यवस्थेबद्दल सांगणारे होते, आधुनिक काळातले होते. यांनी काय सांगितलं होतं माहिती का, हे पण म्हणायचे की माय इकॉनॉमिक्स, म्हणजे त्यांच्या हिशोबाने इकॉनॉमिक्स इज वेलफेअर ओरिएंटेड. इकॉनॉमिक्स हे कसं आहे, वेलफेअर ओरिएंटेड आहे, कल्याणाचा अर्थशास्त्र आहे. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्र शिकायचं ना तर ते लोकांचं कल्याण होतं आहे की नाही हे समजून घेण्यासाठी शिकायचं. आलं का लक्षात. पैसा हा कशासाठी असतो, शेवटी लोकांच्या कल्याणासाठी असतो. मग शेवटी पैसा किंवा पैशाचं शास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, या सगळ्यांचा मेन हेतू काय आहे, वेलफेअर, लोकांचं कल्याण घडणं. आणि यांच्या सगळ्याचे सगळे सिद्धांत हे याच बाबतीमध्ये होते. जसं एक सिद्धांत मी तुम्हाला एक साधा सुद्धा सांगते, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, तो होता. तुम्हाला उपयोगिता माहिती सर्वांना, शिकवली मी, एकच दिल कानामागे. उपयोगिता, युटिलिटी, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर, नीड मोर स्टडी. वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर म्हणजे काय बघा, आता बघा हा मोबाईल आहे, हा मोबाईलच का बरं घेतला बरं मी वापरायला, हां, कारण ह्याचे जे फीचर्स आहेत त्याच्यात माझी वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे की नाही. सो कॅपॅसिटी ऑफ गुड्स टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स, मानवी गरज भागवण्याची क्षमता, तिला काय म्हणायचं, उपयोगिता. म्हणजे आपण जे जेवतो त्याच्याने आपलं पोट भरणार असतं की नाही, म्हणजे त्या जेवणामध्ये आपलं काय आहे, आपली काय आहे, उपयोगिता आहे. म्हणजे जेवणाबद्दल जी तुम्हाला गरज भासली तिला काय म्हणायचं आपण, उपयोगिता. मार्कर, मार्करमध्ये माझ्यासाठी काय उपयोगिता आहे, तो मला शिकवायचं काम शिकवायला मदत करायचं काम करतो, म्हणजे मार्करमध्ये मला काय आहे, उपयोगिता आहे. पण हीच तुम्हाला आहे का तुमच्या वहीवर लिहायला मार्करनी, उपयोगिता ही कोणानुसार बदलते, व्यक्तीनुसार बदलते. मी टीचर आहे म्हणून मला मार्करमध्ये उपयोगिता आहे, तुम्ही स्टुडंट आहे तुम्हाला पेनमध्ये उपयोगिता आहे, तो डॉक्टर आहे त्याला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता आहे. आपला काय संबंध आहे, आपण डॉक्टर घालून फिरणार का ते स्टेथोस्कोप, नाही. येतंय लक्षात. आपण शिकलेलो आहे, आपल्याला पुस्तकात उपयोगिता आहे. अंगठे बहादर व्यक्ती आहे, त्याला पुस्तकात उपयोगिता राहील का, नाही. याला म्हटलं चल तुला मोबाईल घेऊन देते आणि तो टकटकवाला छोटासा मोबाईल घेऊन दिला, ह्याला उपयोगिता आहे का त्या मोबाईलमध्ये, हा म्हणे हो टीचर मला हे फीचर्स हवेत, ह्याच्यात आहे का, नाहीये, मला नको हा फोन. येतंय लक्षात. म्हणजे याचा अर्थ
तुमच्याकडे एखाद्या वस्तूत उपयोगिता असेल, युटिलिटी असेल, तर तुम्ही जाऊन तिची काय करता, डिमांड करता, मागणी करता, है ना. आणि मग मला सांगा, जर का तुम्हाला उपयोगिता नाही आणि ती वस्तू मी तुम्हाला दिली, तुला काहीतरी काम होईल का त्याच्याने? काहीच होणार नाही. कामच झालं नाही, तुला काय वाटेल, पैसे वाया गेले, कल्याण झालं याच्यातलं काही? काहीच नाही झालं. आलं का लक्षात? सगळ्या गोष्टींमधनं कल्याण होतंय की नाही, या बाबतीमध्येच यांच्या थिअरीज आहेत. कोणाच्या? ॲडम स्मिथ आणि अल्फ्रेड मार्शल यांच्या. जसं ॲडम स्मिथनी एक पुस्तक लिहिलं होतं, राष्ट्राची संपत्ती, इन्क्वायरी अबाउट कॉजेस अँड नेचर ऑफ द वेल्थ ऑफ नेशन. सेम तसंच आपल्या अल्फ्रेड मार्शल यांनी सुद्धा पुस्तक लिहिलं होतं, अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे इकॉनॉमिक्सची सगळी प्रिन्सिपल्स त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेली होती. आलं लक्षात? कोण होते ते? अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल काय म्हणायचे, मी स्टडी करेल ना इकॉनॉमिक्सचा, तर एका ऑर्डिनरी व्यक्तीपासून स्टडी करेल. म्हणजे एका ऑर्डिनरी व्यक्तीचं खरंच समाधान होतं का पैशाच्या बाबतीमध्ये, ते मी चेक करेल. आलं का लक्षात? म्हणजे यांची थिअरी चालू होतानाच अख्खा देशपासून नाही, देशातला एक व्यक्ती, इथून त्यांचे काय व्हायची, सगळे काही शोध सुरू व्हायचे. इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. हे काय म्हणता की अर्थशास्त्र हे वागणुकीचं शास्त्र आहे. म्हणजे पैसा हा याच्याकडे दिला तर हा त्याच्या हिशोबाने खर्च करेल, त्याच्याकडे दिला तो त्याच्या हिशोबाने खर्च करेल. पैशाच्या बाबतीत या दोघांची वागणूक वेगळी होती. कशा लोकांची वागणूक कशी असते, गरीब लोक असतील त्यांची वागणूक कशी, श्रीमंत असेल तर त्यांची वागणूक कशी, ते त्या पैशातनं स्वतःचं कल्याण कसं साधतात, हे सगळं मी स्टडी करणार. कशामध्ये? अर्थशास्त्रामध्ये. अशी थिअरीज कोणाच्या होत्या? अल्फ्रेड मार्शलच्या. ते म्हणायचे स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर. हे काय म्हणायचे? पुन्हा वेलफेअर आला. मी काय स्टडी करेल? वेलफेअर, लोकांचं कल्याण होतं आहे की नाही. त्यानंतर इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली स्टडी ऑफ वेल्थ. जसं तिकडे आपले ॲडम स्मिथ म्हणायचे की वेल्थ ओरिएंटेड, संपत्तीशी रिलेटेड. ते काय म्हणायचे? संपत्तीशी रिलेटेड, है ना. येते लक्षात? वेल्थ ओरिएंटेड ॲडम स्मिथ म्हणतात सगळं पैशाशी संबंधित आहे. अल्फ्रेड मार्शल म्हणतात नाही, सगळं वेलफेअरशी संबंधित आहे. कशाशी? कल्याणाशी, वेलफेअरशी. अल्फ्रेड मार्शल म्हणतात पैसा पैसा पैसा, ॲडम स्मिथ म्हणतात पैसा, पण हे काय म्हणतात? कल्याण. ते म्हणतात वेल्थ, हे म्हणतात वेलफेअर. आलं का लक्षात? मग यामध्ये ना मी तुम्हाला एक डेफिनेशन सांगते. ही बघा इथे खाली आहे, 2 नंबरच्या पेजवर उजव्या हाताला खाली. ती डेफिनेशन वाचा. मायक्रो इकॉनॉमिक्स बघा, मायक्रो इकॉनॉमिक मीन्स. चला लक्षात द्या, इथे ही कोण आहे? आपली अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमी आहे. हिला लक्षात ठेवा, मी तुम्हाला कायम विचारणार ती कोण आहे. ती कोण आहे इथं? अर्थव्यवस्था. मग आता बघा आपल्याकडे ना या अर्थव्यवस्थेमध्ये बरेचसे लोक आहेत ना, आपण सगळे की नाही. ही पाहिजे जान्हवी दिसली का? एवढे सगळे आपल्या अर्थव्यवस्थेत. सगळे अर्थव्यवस्था म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था. देशामध्ये आपण सगळे आलो की नाही, म्हणजे आपल्या सगळ्यांची मिळून अर्थव्यवस्था बनते. मग आता आपल्याला बघा कसं बघायचंय, या अर्थव्यवस्थेला शिकण्यासाठी आपण काय शिकणार? अर्थशास्त्र शिकणार. आहे ना लक्ष सगळ्यांचं? अर्थव्यवस्था शिकण्यासाठी आपण काय शिकणार? अर्थशास्त्र. अर्थशास्त्रा थ्रू आपण या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार. म्हणजे आपण इकॉनॉमीचा स्टडी करण्यासाठी कोणता विषय शिकणार आहोत? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हे काय आहे? सोशल सायन्स आहे. याचे सोशल सायन्स आहे ना इकॉनॉमिक्स, मान्य. आता याचे 2 पार्ट्स आहेत आपल्याकडे. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक स्थूल अर्थशास्त्र. ओके. मायक्रो इकॉनॉमिक्समधला हा जो ह्याच्यातला जो इकॉनॉमिक्स आहे हा कोणत्या वर्डपासून आला आहे? ग्रीक वर्ड. ग्रीक वर्ड कोणता आहे? आयकोनॉमिया. पण कोणतरी स्टार्टिंगला लिहून ठेवायचा. कोण? ओ. याचा मराठीमध्ये अर्थ काय? आयकोनॉमियाचा. कोणाचे व्यवस्थापन? कुटुंबाचे व्यवस्थापन. म्हणजे मॅनेजमेंट ऑफ
हाऊस होल्ड. मान्य एवढं. मग सेम तसाच हा मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल हे शब्दसुद्धा कशातनं आले माहिती का? ग्रीक वर्डपासून. तो ग्रीक वर्ड कोणता मग? तर बघा, मायक्रोचा कसा होता? MIKROS. तुझ्या पुस्तकात आहे बघ. आणि MAKROS मॅक्रोज. मायक्रोज आणि मॅक्रोज. मायक्रोचा अर्थ लहानात लहान. कसा? लहानात लहान. आणि मॅक्रोचा अर्थ सर्वात मोठा. मॅक्रोचा अर्थ सर्वात मोठा. म्हणजे इथे तुम्ही म्हणाल स्मॉलेस्ट पार्ट आणि तुम्ही म्हणाल लार्जेस्ट पार्ट. तो सुनो मेरी बात. मला एक सांगा, मी तुम्हाला विचारलं चिंटूने एका वस्तूची डिमांड किती केली होती? चिंटूने एका वस्तूची डिमांड किती केली होती? मला सांगा, तुम्ही कोणत्या इकॉनॉमिक्सने स्टडी कराल? मायक्रोने कराल की मॅक्रोने? मायक्रो हा लहान पार्ट अभ्यास करतो आणि मॅक्रो हा मोठा पार्टचा अभ्यास करतो. जेव्हा तुम्हाला चिंटूच्या डिमांडचा विचार करायचा आहे ना, तुम्ही बघाल मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे या अर्थव्यवस्थेतला फक्त चिंटू शोधून काढाल आणि चिंटूचा अभ्यास कराल. ओके. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? मी तुम्हाला म्हटलं सांगा, आपल्या देशात महागाई कशी वाढली, आपल्या देशात लोक किती बेरोजगार आहेत. मग तुम्ही मला कसं सांगाल? तर तुम्ही स्टडी कोणाचा कराल? मॅक्रो इकॉनॉमिक्सचा. बघा, टोटल इकॉनॉमीचा स्टडी करायचा आहे, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स. कोणतं अर्थशास्त्र? स्थूल अर्थशास्त्र. ओके. आणि जेव्हा तुम्हाला या अर्थव्यवस्थेतल्या एका आर्थिक घटकाचा अभ्यास करायचा आहे. कोणाचा? एका आर्थिक घटकाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. काय? स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. त्याचा स्टडी करायचा आहे. तर तुम्ही कशाचा अभ्यास करणार? मायक्रो इकॉनॉमिक्सचा. एवढं कळलं का? पुन्हा ऐका, मी सांगितलं, सांगा ह्या मार्करची किंमत कशी ठरली? मायक्रो इकॉनॉमिक्स की मॅक्रो? मायक्रो. सूक्ष्म की स्थूल? सूक्ष्म. बोलायला शिका, बोलले तरच अभ्यास होतो. या फोनची किंमत कशी ठरली? मायक्रो की मॅक्रो? मायक्रो. सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राच्याने अभ्यास करू का? कारण हा मोबाईल तयार करणारी कंपनी, अख्ख्या अर्थव्यवस्थेतली फक्त मोबाईल तयार करणारी कंपनी, एकीचा स्टडी करायचा आहे, है ना? म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. पण मी जेव्हा तुम्हाला विचारलं, सांगा आपल्या देशामध्ये एवढी महागाई का वाढली? आता तुम्ही अभ्यास कशाचे कराल? मॅक्रो. म्हणजे टोटल इकॉनॉमीचा अभ्यास कराल, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास कराल. आलं का लक्षात? कळलं का? मी तुम्हाला म्हटलं आपल्या देशातल्या वेदांतच्या बॅगची मागणी किती? एकटा वेदांत म्हणजे काय? मॅक्रो की मायक्रो? मायक्रो. पण जेव्हा मी तुम्हाला म्हणेल आपल्या देशामध्ये एकूण किती बॅगा तयार झाल्या, आता मॅक्रो. स्थूल अर्थशास्त्र. आलं लक्षात? आपल्याकडे दोन अर्थशास्त्र आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक स्थूल अर्थशास्त्र. काय? एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरं स्थूल अर्थशास्त्र. छोट्या पार्टचा अभ्यास करायचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे स्थूल अर्थशास्त्र. आलं लक्षात? सुनो मेरी बात. स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटचा स्टडी करायचा आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. टोटल इकॉनॉमीचा स्टडी करायचा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. आलं का लक्षात? मग आता आपल्याला सगळ्यात पहिले व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स अँड व्हॉट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स, दोघांच्या डेफिनेशन पहिले पाठ करायचे आहेत आपल्याला. ओके. मग या डेफिनेशनसाठी बघा, हा सूक्ष्म आहे ना, सूक्ष्म हा ग्रीक वर्डपासून आला. मायक्रो कोणत्या वर्डपासून रे? मायक्रोज. MIKROS. फक्त फरक काय आहे? इथं के आला आणि इथं एस आला. मॅक्रोज. मॅक्रोजचा अर्थ काय? लहानात लहान भाग. मिलियनथ पार्ट, दशलक्षवाला भाग, बारीकसा बारीक भाग. ओके. आणि स्थूल म्हणजे मॅक्रो हा कोणत्या ग्रीक वर्डपासून आला? मॅक्रोज. MAKROS. MA. ओके. ग्रीक वर्डपासून आला, लॅटिन बिटिन नाही हो, ग्रीक. लक्षात ठेवा. मग आता याच्यासाठी आपण एक चिंटू पिंटू शिकूयात. ओके.
चला मग मी आहे ना 4-5 गोष्टी लिहिते आता, त्या बघा काय काय त्या. चला मग इकडे लक्ष द्या ना, पटकन पटकन लक्ष द्या. चला मी डेफिनेशन आहे ना ती याच्या साह्याने आपण पाठ करणार आहे. आपला कोण होता इथे? चिंटू. चिंटू ग्राहक आहे. चिंटू कसला भाग असतो? कुटुंबाचा. कुटुंबाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं मी? हाऊस होल्ड. पुढे गेला. हां, नंतर चिंटूला काय हवी होती? बॅग. बॅगला मी काय म्हटलं? वस्तू म्हणजे कमोडिटी. नंतर कमोडिटीची काय असते? किंमत. किंमत म्हणजे प्राइस. बघा ही वस्तू कुठेतरी बनवली असेल ना, त्या फॅक्टरीला काय म्हणायचं? उत्पादन संस्था म्हणजे फर्म. एक बॅग बनवणारी संस्था इंडिव्हिज्युअली तिला म्हणायचं उत्पादन संस्था. इंडिव्हिज्युअली फर्म. वैयक्तिकरित्या म्हणशील तर फर्म म्हणशील, उत्पादन संस्था म्हणशील. आणि एकत्रितरित्या म्हणशील तर तू काय म्हणशील? उद्योग. कळलं का? इंडिव्हिज्युअली फर्म, कलेक्टिव्हली इंडस्ट्री. हे बघा, पप्पांना बॅगसाठी मुळातच काय पाहिजे? इन्कम पाहिजे. म्हणजे उत्पन्न हवं पप्पांकडे. उत्पन्न कुठून येईल? काम केल्यावर वेजेस भेटतील म्हणजे वेतन. आलं लक्षात? मग चला आता आपल्याला डेफिनेशन याच्या साह्याने पाठ करायची आहे. याच्या साह्याने आपण डेफिनेशनला इथे नंबर्स देऊयात. चला वाचा डेफिनेशन. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स. चला, पर्टिक्युलर फर्म्स. नंतर दुसरं काय आहे? पर्टिक्युलर हाऊस होल्ड. हाऊस होल्डला किती नंबर आला? 2 नंबर. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाऊस होल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइजेस. जान्हवी, प्राइजेसला किती नंबर आला? 3. इंडिव्हिज्युअल प्राइजेस. नंतर वेजेस. वेजेसला किती नंबर आला? 4. नंतर इन्कम. इन्कमला किती नंबर आला? 5. नंतर इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीजला किती नंबर आला? 6. आणि पर्टिक्युलर कमोडिटी. कमोडिटीला किती नंबर आला? 7. चला मग आपल्याला हेच मराठीमध्ये बघायचं आहे. लगेच मराठीत वाचूयात आपण. विशिष्ट उत्पादन संस्था. ती पाय उत्पादन संस्था किती नंबरला आहे? 1 नंबरला. दुसरं विशिष्ट कुटुंब. कुटुंब किती नंबरला आहे आपल्याकडे? 2 नंबरला. वैयक्तिक किंमत. ही बघा किंमत. उत्पन्न. ते बघा हे आपलं उत्पन्न किती नंबरला आहे? काय उलट सुलट गेलं बरोबर ना? उत्पन्न. वेतन राहिलं, मी वेतन बोललीच नाही. वेतनला किती नंबर? 4. उत्पन्नाला 5. विशिष्ट उद्योग. उद्योगाला नंबर 6 आणि वस्तूला नंबर 7. आता याच्यावरून आपल्याला डेफिनेशन पाठ करायची. हां, चला आधी मी मराठीमध्ये वाचते, मग आपण ती इंग्लिशमध्ये घेऊ. 1 नंबरपासून सुरुवात करायची. हां, चला. हे विशिष्ट वगैरे लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला तर आपल्याला आपण ह्याच्यात अजून एक गोष्ट करू शकतो. हां, चला पहिले आपल्या इकडे विशिष्ट उत्पादन संस्था. विशिष्टला आपण काय करूयात? व्ही करून ठेवूयात. विशिष्ट उत्पादन संस्था. दुसरं काय आहे? विशिष्ट कुटुंब. आलं का लक्षात? विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब. वैयक्तिक किंमत. कुठे आहे रे वैयक्तिक किंमत? ही बघा वैयक्तिक किंमत. इकडं. नंतर वेतन, उत्पन्न. नंतर विशिष्ट उद्योग. कुठे? नाही, वैयक्तिक उद्योग आहे ना? वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तू. विशिष्ट वस्तू. चला मग इथून डेफिनेशन वाचायची आणि इथून नंबर्स वाचायचे. ठीक आहे? नंबर्स बघा मग तुमचे. चला सांगा. पहिलं काय? विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. आलं का लक्षात? का बरं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र? कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विशिष्ट गोष्टींचा अभ्यास केला जातो. एका गोष्टीचा अभ्यास केला जातो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा नाही. एका व्यक्तीचा, एका उद्योगाचा, एका उत्पादन संस्थेचा, एका वस्तूच्या किमतीचा, एकाच व्यक्तीचं उत्पन्न आणि एकाच व्यक्तीचं इन्कम, एका व्यक्तीचा अभ्यास केला जातो. म्हणून त्याचं नाव काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. आलं का लक्षात? सूक्ष्म अर्थशास्त्र. चला 1, 2, 3, 4च्या हिशोबाने वाचा. तिकडून डेफिनेशन, इकडे नाव. चला. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. बोलणं नाही तर आपलं काहीही पाठांतर होत नाही. बघा, बोलणं म्हणजे काय माहिती का? ठळक बातम्या असतात.
आणि जर का तुम्ही बोललेच नाही तर तुमच्या मेंदूला ठळक बातम्या भेटणार कुठून? दृश्यम पाहिलं ना, दृश्यम 2 तारीख 3 तारीख ते गोंधळ आठवतं का तुम्हाला? त्यांनी जे लोकांना सांगितलं तेच त्या लोकांनी लक्षात ठेवलं आणि म्हणून त्याची केस स्ट्रॉंग राहिली. मान्य आहे? मग जर का तुम्ही बोलले तर तुमची केस स्ट्रॉंग राहील, नाही तर कशी राहील? आता बोला नाही, दाबन मी नरड सांगून ठेवते मी. हां चला इंग्लिशवाले इकडे. पहिले काय? मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ. स्टार्टिंग कुठून आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाउसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइजेस, wages, income, individual industry and particular commodities. आलं का लक्षात? डेफिनेशन लक्षात राहील. चला मग आता